पुरवणी मागण्याचं एक मर्यादा जे आपल्याला संविधानिक व्यवस्थेमध्ये ठरवून दिलेली आहे, आर्थिक जे नियम ठरवून दिलेले आहेत, त्या सीमेला पार करण्याचं काम जेव्हा राज्य सरकार करते तर याचाच अर्थ समजून जायचं की महाराष्ट्रातलं सरकार यांनी दिवाळखोर करून ठेवलेलं आहे असं चित्र आज पाहायला मिळत आहे. मी मगाशी विधानसभेतही ही चर्चा जेव्हा मी चालू केली त्यावेळेसच सांगितले की सरकारने याचा हिशोब दिला पाहिजे. आज राज्यामध्ये सगळीकडे आभाळ फाटलेलं आहे आणि काही भागामध्ये अजूनपर्यंत दुबार पेरण्याची परिस्थिती आलेली आहे. ज्या ठिकाणी महापूर आले त्यामध्ये जमीन खरवडून गेल्यात, पिकं वाहून गेलीत, अवकाळी पावसाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे मिळाले नाहीत, गरिबाचे घरं वाहून गेलेली आहेत, गरिबाची घरं पडलेली आहेत, त्याच्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत आणि आपल्या आमदारांना खुश करण्यासाठी ज्या पद्धतीनं जे उधळपट्टी चाललेली आहे त्याचा हिशोब सरकारने दिला पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि एक पाहिलं तर खरं तर या सरकारचं आर्थिक दिवाळा निघाल्यासारखी या पद्धतीच्या ह्या पुरवणी मागण्या ज्या मांडलेल्या आहेत त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. 8 दिवस झाले अधिवेशन सुरू असताना सुद्धा महागाईविषयी कोणी बोलत नाही. महागाईच्या बद्दलचं आम्ही सातत्यानं विधानसभेत मांडतो आहे की सरकारने महागाई कमी करण्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी परवा नागपूरमध्ये बोर्ड पाहत होतो की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1 रुपया डिझेल पेट्रोलवर कमी केला. मला तर नवल वाटलं की हे विरोधी पक्षात होते त्यावेळेस राज्य सरकारला, त्यावेळेच्या उद्धव ठाकरे सरकारला सांगत होते की महागाई कमी करा. यांचं सरकार आलं, महागाई वाढली. आता डिझेल पेट्रोलवर 1 रुपया कमी केल्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्याकडून बोर्ड लावले झालेत की वाढदिवसाच्या निमित्तानं 1 रुपया कमी केला. तर माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसाचा रोज वाढदिवस साजरा करावा आणि त्यानिमित्तानं रोज 1-1 रुपया, कारण की वाढवताना 5 रुपये वाढवायचे आणि कमी करायचं तर 1 रुपया कमी करायचा. एक प्रकारे हे सर्वसामान्य लोकांची थट्टा करण्याचं पाप BJP करताय असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, महागाई असेल, गरिबांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन काँग्रेस विधानसभेत आणि रस्त्यावर दोन्ही लढाई करत आहे. जे आमदार महाविकास आघाडी सोडून गेले त्यांचं असं मत होतं की अजितदादा जे आहे ते निधी देत नाही आणि आता पुन्हा तेच खुश होताना आपल्याला पाहायला मिळतात. कसं बघतात ते? एक बघा की मी मगाशी विधानसभेत तो मुद्दा उपस्थित केला की अजितदादा आम्हाला पैसे देत नाही म्हणून शिंदे गट बाजूला झाला, सरकार पाडलं आणि एक विचारानं आम्ही तिकडे गेलो, विकासासाठी गेलो, अशा पद्धतीचा गवगवा करणारी ही शिंदे गटची लोकं आपण पाहिली. विधानसभेत एक मुद्दा मांडला की सांगितलं की आता अजित पवारच राज्याचे वित्तमंत्री झालेत, तर आता तुम्हाला पैसे मिळत आहेत काय? पण हा प्रश्न नव्हता. खरं तर प्रश्न होता ईडीच्या सीडीचा. हा कुठल्या विचाराचा नाही किंवा मतदारसंघाच्या विकासाचा नाही. हे दिल्लीमध्ये बसलेलं नरेंद्र मोदीचं सरकार जे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्यानं करते आहे, त्या ईडीचा फरक आहे की या ईडीमुळेच नरेंद्र मोदीचं सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये मग राष्ट्रवादी असो की शिवसेना असो, याच्यामधलं जे काही आमदार फुटून गेले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो परिणाम आहे तो ईडीचा आहे, ईडीच्या सीडीचा आहे. आणि त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्रामध्ये आमदार पळवून नेण्याचं जे कृत्य चाललेलं आहे ते फक्त ईडीचं कारण आहे. गेली 8 दिवस झाले अधिवेशन झालेले आहे. दुसरा आठवडा सुरू झालाय, पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालाय. दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. तुम्ही म्हटलं होतं की 2 दिवसात विरोधी पक्षनेते पदाचा क्रीडा सुटेल, अजूनही पेच काय आहे? या अधिवेशनाच्या पहिले जे विरोधी पक्ष नेते होते त्यांच्याबद्दलचं जे काही चर्चा होती की आपणच म्हणत होता की सभागृहामध्ये विरोधी पक्ष आपली भूमिका निभवत नाही. आज ठीक आहे, आमचा विरोधी पक्ष नेता अजून निर्णय झाला नाही, पण काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला कोंडीत पकडणं, जनतेचे प्रश्न उपस्थित करणं
हे प्रामाणिकपणे काँग्रेस पक्ष करते आहे हे आपण पाहतोय. गेल्या आठवड्यातही असेल, आज पहिला दिवस होता, आज पहिल्या दिवशी पण आम्ही सरकारला या पावसामुळे जे काही नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे, जो थैमान सुरू आहे आसमानी संकटाचं आहे, त्याच्यावरही आम्ही सरकारला कोंडीत पकडलं. सरकारला आज जे 5,000 रुपये अनुदान मिळत होतं त्याला 10,000 रुपये करायला लावलेत आणि जे काही आता पीक वाहून गेलं, जमिनी खरडून गेल्यात, त्याला पूर्ण पिकाचं नुकसान भरपाई सरकारने द्यावी आणि जे दुबार पेरण्या होतात त्या दुबार पेरणीमध्ये सुद्धा सरकारने भरीव मदत शेतकऱ्यांना द्यावी. ज्या गरिबांचे घरं वाहून गेलेत त्यालाही घरं बांधून दिले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे. पुणे जिल्ह्यातून निरोगी असेल काय? पुणे जिल्ह्यातील आमदार निरोगी असेल काय? मी भविष्यवाला नाही आहे. नाना, आताच पृथ्वीराज बाबांनी एक मत मांडलं आहे की पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत अजित पवार हे मुख्यमंत्री असतील. आपण आता या तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून कसं पाहता? सत्ता पक्षामध्ये आमचा जो बहुमत आहे असा गवगवा केला जातो आहे, पण तुम्हाला सांगतो की सगळी अस्थिरता आहे आणि जे 3 तिघाळा काम बिघाडा झालेला आहे त्याच्यामुळे कोण मुख्यमंत्री केव्हा बनेल, काय बनेल, त्याच्यावरच हा सगळा खेळ चाललेला आहे. मी वारंवार एक गोष्ट सांगतो की 105 आमदार भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन राज्याच्या जनतेने मोठी चूक केली हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. कधी नव्हे या पद्धतीची अस्थिरता महाराष्ट्रामध्ये राजकीय जे निर्माण करण्याचं पाप कोणी केलं असेल तर BJPने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं आणि राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. मागच्या बजेटमध्ये निधि वाटप जिस तरह से हम देख रहे हैं तो मराठी हो गया. राष्ट्रवादीच्या 2 प्रदेशात आज गडाभेट पाहायला मिळाली. मी आता कुठल्या पक्षाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायचं आमचं काही काम नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार. या वर्षामध्ये भुईमुगाला भाव नव्हता, कापसाला भाव नव्हता, यासाठी भाववाढ करण्यासाठी अधिवेशन सुरू होता आणि त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही लोकांनी आंदोलनही खूप केले. तर यंदा त्या कापसावरही काही बोललं जात नाही आणि सोयाबीनवर काही बोललं जात नाही. काय करायचं? आम्ही रोज भूमिका मांडतोय. अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे गेल्या पावसाचा. सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, केळीला भाव नाही, ही भूमिका आम्ही मांडतोच आहे. पण सरकार हे आंधळं बहिरं आणि बधीर झालेलं सरकार आहे. या सरकारला आणि विशेष करून आता आमच्या शेतकऱ्यांची भूमिका झाली की भाजप प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत आणणं, त्यांना आर्थिक कमजोर करणं हे भाजप आणि भाजप प्रणित सरकारचं काम आहे. हे आता मान्य टमाटर भाव जास्तीत जास्त मिळत आहे, बाकी याला काही भाव मिळत नाही. टमाटर एवढं महागलंय, त्यालाच जास्त भाववाढी सुरू झालेली आहे. काय बघा, 2 गोष्टी आहे की काल टमाटर कधी 10 पैसे किलो होता, आज वाढला, पण बाकीच्या सामानाची जी किंमत वाढते आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदीचं सरकार आलं तेव्हापासून डिझेल, पेट्रोल, गॅस सगळ्यांची दरवाढ झाली. खताचे भाव वाढलेत, बियाणाचे भाव वाढलेत, रासायनिक औषधीचे भाव वाढलेत. त्याच्यावर चर्चा का होत नाही? आणि म्हणून ह्या सगळ्या महागाईवर चर्चा व्हायला पाहिजे. किराणा मालाचं महागाई वाढलेली आहे, सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. एक टमाटरचे किमती वाढल्यात याचा एवढा भाव पूर्ण होतो की शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा भाव वाढला की किमती कमी करा, अशा पद्धतीचं शेतकरी कुठल्या अडचणीतून चालला याची काळजी सुद्धा तेवढीच आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. 1 वर्षापासून राज्यातील महिलांच्या निधि वाटप में हम जिस तरह से देख रहे हैं कि कई MLAs नाराज हमें नजर आ रहे सरकार। देखो, राज्य में अगर सत्ता पक्ष ये कहता है कि हम बहुमत में हैं, लेकिन कोई बहुमत में नहीं, ये अस्थिर सरकार है। महाराष्ट्र की जनता अपनी गलती का एहसास कर रही कि हमने गलती से 105 बीजेपी के एमएलए को चुन के दिया और उसी का परिणाम है कि कभी भी नहीं इस तरह की अस्थिरता महाराष्ट्र में हुई। राज्य में विरोधी पक्ष का नेता उप मुख्यमंत्री बन गया, राज्य का मंत्री राज्य का मुख्यमंत्री बनता है, राज्य का विरोधी पक्ष नेता उप मुख्यमंत्री बनता है, उनके विधायक मंत्री बन जाते हैं और उससे राज्य के जनता का सीधा नुकसान हो रहा है कि कई जिलों में पालक मंत्री नहीं है, मंत्रिमंडल का विस्तार कर नहीं सक रहे।
बहुमत होने के बाद भी अगर इनका बहुमत सच में होता तो राज्य की सरकार स्थिर रहती, लेकिन हर महीने में इनका मुख्यमंत्री बदलता है। इस तरह की अस्थिरता महाराष्ट्र की जनता ने कभी देखा नहीं है और उससे राज्य की जनता का और राज्य का नुकसान हुआ। और लोग ये एहसास कर रहे हैं कि हमने गलती से बीजेपी को 105 एमएलए चुन के दिए और उसी का परिणाम है कि राज्य के जनता का नुकसान हो रहा है। आप ही के पार्टी हम देख रहे हैं कि फंड का डिस्ट्रीब्यूशन जिस तरीके से हो रहा है, एक समय था जिस राष्ट्रवादी पे इतनी उन्होंने विरोध जताया, आज उनके साथ है दुगावड़े का भी स्वर जो है अलग नजर आता है। ये कुछ नहीं है, इनका निधि का और मतदार संघ के विकास का नहीं, ये सब ईडी का डर है, ईडी की सीडी का डर है। केंद्रीय जो सरकार है नरेंद्र मोदी जी की, वो केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग करती है, ये बार बार स्पष्ट हो चुका है। उसी का परिणाम है कि ये जो भी खेल चल रहा है बंदर के जैसे नचाने का काम चल रहा है, जिससे पर्याय में राज्य की जनता का और राज्य का नुकसान हो रहा है। और ये कोई विकास से कोई लेना देना नहीं। जो अजित पवार का विरोध करने वाले लोग जो जाहिर में कहते थे कि अजित पवार ने हम पर अन्याय किया करके हमने ये सरकार से पाठिंबा हटाया, अब वही अजित पवार आज वित्त मंत्री बने हैं। तो ये सब खेल चल रहा है दिल्ली के नरेंद्र मोदी के सरकार और बीजेपी के वजह से और आरएसएस के माध्यम से ये सब खेल चल रहा है और उसी के परिणाम है कि महाराष्ट्र में हमेशा अस्थिरता बनी हुई है। दूसरा सवाल ये है कि अगर हम आज विधान भवन के लॉबी में विधान भवन के लॉबी में अगर हम देख रहे हैं कि जयंत पाटिल आके पीछे से गले लगाते हैं, कहीं ना कहीं जो एक नाराजगी जो कह रहे थे कि दो गुट है, सचमुच एक दो गुट है कि इस देखो राष्ट्रवादी में क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है उस पर हमें कोई वक्तव्य करने का कोई कारण नहीं और कांग्रेस पार्टी की तरफ से ऐसा कोई वक्तव्य किया नहीं जाएगा। वही दूसरी तरफ आप ही के पार्टी लीडर कह रहे हैं कि अजित पवार कांग्रेस के लोगों को पर्याप्त निधि मिल रही है इस बार? बिल्कुल नहीं मिली। अभी विधानसभा में वही बात रखी, अगर विधानसभा में हमें न्याय नहीं मिलेगा तो हम कोर्ट में जाएंगे, कोर्ट में इस सब चीज़ों का न्याय हमको मिलना चाहिए। इस तरह की भावना कांग्रेस पार्टी की है। लगातार ये बात विधान परिषद में भी कह रहे हैं कि 2019 के बाद से ये ट्रेंड शुरू हुआ कि सत्ता पक्ष के लोगों को निधि मिलना, विपक्ष के लोगों को निधि नहीं मिलना और यही ट्रेंड हम आगे बढ़ाते हैं। देखो फडणवीस ने एक बात उस समय के बजट के किताबें निकालना चाहिए, देखना चाहिए कि क्या परसेंटेज में किसको किसको क्या पैसे मिले। विधानसभा में भी झूठ बोलने का काम अगर राज्य की सरकार करती है तो एक लोकतंत्र के लिए सबसे बड़ा खतरा पैदा होता है। बाहर भाषण करना अलग बात होती है, लेकिन जनता के इस मंदिर में इस तरह से सरकार झूठ बोलेगी तो जनता इसका हिसाब लेंगी। क्या इन्होंने नेता विपक्ष बनने के लिए पत्र दिया है कांग्रेस के वरिष्ठ नेताओं को? बिल्कुल हो जाएगा मामला, अभी दिल्ली में हमारे हाईकमांड के पास है, आ जाएगा। और कांग्रेस पूरी तरह अपोजिशन का रोल प्रामाणिकता से निभा रही है, क्योंकि लोगों को याद आ रहा है कि गया जो अपोजिशन लीडर था उससे कांग्रेस आज बहुत अच्छा काम कर रही है। लोगों के प्रश्न उठाकर सरकार को जनता को न्याय देने की व्यवस्था बना रही है। आज ही आपने देखा होगा कि जो महाराष्ट्र में जो बारिश गिरी जिससे किसानों का नुकसान हुआ, जो सानुग्रह अनुदान की प्रक्रिया थी वो 5,000 थी, हमने कहा कि उसको बढ़ा के चाहिए तो सरकार ने 10,000 रुपये कर दिया। तो आज कांग्रेस जो अपोजिशन की भूमिका निभा रही है उसके परिणाम है कि जनता को उसके फ़ायदे मिलना शुरू होते हैं। थैंक यू।